नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी मोठी आता इथं बातमी आलेली आहे बघा. कारण सगळ्यात महत्त्वाची बातमी आलेली आहे. आज लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार, परंतु याच्यासोबत या लाडक्या बहिणींकडून दंड वसूल करण्यात येणार आहे, दंडासहित. बघा इथं मोठी बातमी आताची आपण पाहत आहोत. मोठी बातमी, त्या लाडक्या बहिणींचे पैसे आता दंडासहित वसूल होणार. लाडक्या बहिणी योजनेसोबत मोठी बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आत्ताच एक मोठी बातमी आपल्या हातात आलेली आहे की आता अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडून दंडासहित वसुली करणार आहेत. म्हणजे 7,500 रुपये तुम्हाला जेवढे पैसे दिले आहेत ते आणि वर्ण पैसे, कारण दंड पण तुम्हाला द्यावा लागणार आहे. काय आहे नेमकी सगळी प्रोसेस बघा. पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट, मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच मी आता सांगणार आहे लाडक्या बहिणींना 13 जानेवारी आज त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही हे तुम्हाला सांगतोय. कारण सगळ्यात मोठी बातमी आता आपल्या हातात आलेली आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ ज्यांना पाहतील त्यांना आपण मकर संक्रांत गिफ्ट सुद्धा देणार आहोत. ते सुद्धा कोणतं आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित सगळी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत. बघा मोठी बातमी आहे, त्या लाडक्या बहिणींचे पैसे आता दंडासहित वसूल होणार. मोठी बातमी समोर आलेली आहे. कोणी केलेलं आहे, काय केलेलं आहे, आपण डिटेलमध्ये माहिती आता इथं बघणार आहोत. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता व्यवस्थित आपण पूर्ण पुराव्यासहित माहिती पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओला पूर्ण पहा. व्हिडिओ पळवत बघू नका, कारण तुमच्याकडून सुद्धा दंड वसूल केला जाऊ शकतो जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर. काय आहे संपूर्ण प्रोसेस सांगतो तुम्हाला. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 6 हप्ते जमा करण्यात आले होते. दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात. तुम्हाला माहिती आहे. आणि आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुती सरकारकडून करण्यात आली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महायुती सरकारनं आता 2100 रुपये सुद्धा हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे आणि अशी मोठी घोषणा सुद्धा झाली होती, सगळ्यांना माहिती आहे. आता हे कशासाठी केलं होतं तर वार्षिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना मदत व्हावीसाठी. आता बघा याची खळबळजनक बातमी पुढे आलेली आहे. ती म्हणजे ज्या महिलांचं योजनेच्या निकषात बसत नाही त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार, असं याआधीच मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, ज्या महिलांचं आधार कार्ड वेगळं नाव आहे आणि बँकेच्या खात्यात वेगळं नाव आहे, अशा महिलांबाबत तक्रार आली तर अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. मात्र GR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. परंतु आता बघा आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाही अशा महिलांकडून दंडासहित पैसे वसूल केले जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. बघा नेमकं ते काय म्हणाले आहेत, तुम्हाला व्यवस्थित सगळे डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत. नेमकं काय म्हणाले भुजबळ. गरिबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हाच योजनेचा उद्देश असून मात्र हेही खरं आहे की या योजनेत काही नियम आहेत. ज्यामध्ये एक घरात दोन महिलांनाच पैसे देता येतात. मोटर गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाहीत. गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे या योजनेचा उद्देश आहे. परंतु ज्या महिला नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत. जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात अर्थ नाही. मात्र आता पुढे जे पैसे आहेत ते त्यांनी मागू नये. जे नियमात नाही त्यांनी स्वतःहून नावे काढावीत. त्यांनी जर असं नाही केलं तर त्यांना मग मात्र दंडासह पैशांची वसुली करावी लागणार असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांचं असं स्पष्ट मत आहे मित्रांनो की ज्या लाडक्या बहिणी आता याच्यामध्ये बसत नाहीत, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत तरी पण त्या लाभ घेत आहेत, तरी स्वतः त्यांचं नाव जे आहे ते यादीतून काढलं पाहिजे. त्यांनी लाभ घेऊ नये. इथून पुढं स्वतः त्यांनी येऊन सांगावं की आम्ही कुठलाही आता इथून पुढे लाभ घेणार नाही आहोत कारण आम्ही नियमात बसत नाहीयेत, तर त्यांचे कुठलाही दंड त्यांच्याकडून घेतला जाणार नाही. परंतु जर तुम्ही नियमात बसत नाही आणि अजून सुद्धा पुढचे हप्ते जर घेत असाल तर 100% तुमच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. सोबत त्याची जी रक्कम होती तुम्हाला 7,500 दिलेली ती आणि दंड वसूल सुद्धा केला जाणार असं छगन भुजबळ यांनी स्वतः इथं काल बोललेलं आहे, आजच बोललेलं आहे. तुम्ही बघितलं आता पूर्ण न्यूज स्वतः बघितली आहे. परंतु काही टेन्शन घेऊ नका. काही महत्त्वाच्या अजून अपडेट तुम्हाला मी सांगतो आहे. काही लाडक्या बहिणींना आज पहिला टप्पा वाटप सुरू झालेला आहे. बघा आज तुम्हाला संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत पैसे हळूहळू यायला सुरुवात होतील. कारण मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी मोठं आता गिफ्ट सरकारकडून देण्यात येणार आहे. ते म्हणजे कोणतं गिफ्ट तुम्हाला मी सांगतोय. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे. ते म्हणजे 15 ते 20 जिल्हे मी तुम्हाला सांगतोय. ते जिल्हे कोणते असणार आहेत व्यवस्थित बघा. रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहमदनगर, नाशिक, ठाणे,
मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर झालेलाच आहे, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इकडे जर आपण बोललं तर यवतमाळ, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू होणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं आत्ताची अपडेट आहे, वाटप हे सुरू झालेलं आहे। कारण स्वतः तिथं बघा मुख्यमंत्र्यांनी नावं सांगितलेलं तुम्ही बघू शकताय। पालघर आज महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, भिवंडी, ठाणे, मुरबाड, वाडास, शहापूर, चेंबूर, नागपूर आणि अकोला, कन्नड सगळे तर महाराष्ट्रात अहिल्यानगर झालं बाबा आता मला वाटलं कुठला जिल्हा शिल्लक राहणारच नाही। भिवंडी मधून महाराष्ट्र बघा मित्रांनो, स्वतः आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यादी सांगितलेली आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, ते त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। तर आता आपण सुद्धा तुम्हाला मी सांगतोय, बघा ज्या लाडक्या बहिणी तिथं अर्ज पडताळणीमध्ये पुढे जातील त्यांनाच पैसे मिळणार आहेत आणि सरसकट अर्ज पडताळणी तर होणार नाही, परंतु जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नियमात बसत नाही तरी पण लाभ घेत आहेत तर तुम्ही स्वतः नाव काढावीत असं तिथं छगन भुजबळ यांनी म्हणलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि बघा आता आजपासून तुम्हाला पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होईल, 5 वाजल्यापुढं तुम्हाला हळूहळू पैसे येतील। कारण पैसे जे आहेत ते पहिल्या टप्प्यात 35 ते 40 लाख लाडक्या बहिणींना हळूहळू तुमच्या खात्यावरती पैसे यायला जमा होतील आणि जो काही सरकारने पाळलेला शब्द आहे तो शब्द तुम्हाला आता पुढे तुम्हाला तो सरकार करणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, कुणी टेन्शन घेऊ नका। जवळपास आता आपण जर बघितलं तर पहिल्या टप्प्यात 35 ते 40 लाडक्या बहिणी आहेत ज्यांना तिथं आपण हप्ता हा देणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर हळूहळू वाटप होणार आहे। यासोबतच लाडक्या बहिणींना एक मेसेजसुद्धा येणार आहे ज्याच्यामध्ये त्यांना पैसे आलेल्याचा मेसेजसुद्धा आज येणार आहेत। काही महत्त्वाच्या बँक आहेत, त्या बँकेचं नावंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या त्या बँक आहेत, काय आहेत, सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा तुम्हाला जर माहीत पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा, तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आम्ही तुम्हाला व्यवस्थित डिटेल माहिती सांगणार आहोत की तुमची यादीत नाव आहे की नाही आणि तुम्हाला आज मेसेज येणार आहे की नाही। आज जर मेसेज येणार असेल की नाही तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगतो आहे। तुम्ही काय करायचे, तुम्हाला जे मी सांगितलं आहे तुमचं जिल्हा आणि तुमची बँक सांगा, व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये माहिती व्यवस्थित सांगतो, कोणीही टेन्शन घेऊ नका। आजपासून बटन दाबलेलं आहे। आता मकर संक्रांतीचं गिफ्टसुद्धा तुम्हाला येणार आहे। मकर संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला सांगतो, सरकारने जे सांगितलेलं आहे ते म्हणजे 20 लाख घरे हे सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांतीचं गिफ्ट असणार आहे आणि ते गिफ्ट तुम्हाला मिळण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 100% तिथं घरकुल मिळणार आहे। लक्षात आलं? काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।